मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। मुंबई सीएसएमटी ते बदलापूर मार्गावर आता 15 डब्यांची लोकल धावणार आहे। बदलापूर आणि कर्जत पट्ट्यातील रेल्वे प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही प्रलंबित मागणी होती। वाढती प्रवासी संख्या, लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि अपुऱ्या आसन क्षमतेमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। गेल्या 30 वर्षांपासून प्रवाशांची ही मागणी प्रलंबित होती, मात्र आता या मागणीला यश आलंय। स्थानिक खासदार सुरेश म्हात्रे यांनी बदलापूर आणि कर्जत पट्ट्यातील रेल्वे प्रवाशांची समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला। यासाठी रेल्वे प्रशासनासोबत अनेक बैठका घेण्यात आल्या, तसेच वेळोवेळी निवेदनं देऊन 15 डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आली। खासदार सुरेश म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश आलं असून मध्य रेल्वे प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। येत्या 20 जुलै रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बदलापूरच्या दिशेनं पहिली 15 डब्यांची लोकल धावणार आहे। या निर्णयामुळे बदलापूरसह कर्जत पट्ट्यातील हजारो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। लोकलची प्रवासी क्षमता वाढल्यानं गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि दररोज मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होण्याची अपेक्षा आहे। गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी आता पूर्ण झाल्यानं बदलापूर आणि कर्जत पट्ट्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। एकूणच 20 जुलैपासून बदलापूरकरांच्या रेल्वे प्रवासाला गती मिळणार असून अतिरिक्त डब्यांची ताकद देखील मिळणार आहे। त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी स्थानिक खासदार सुरेश म्हात्रे यांचे आभार देखील मानले आहेत। प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।